नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असूनही विरोधकांनी त्याच्यावरती कामकाजावरती बहिष्कार टाकलेला होता आणि त्याच विषयावरती आणि अर्थसंकल्पाविषयी मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपण आज निमंत्रित केलंय आमदार विवेक पंडित यांना. नमस्कार. मी आपलं स्वागत करतो आमच्या या कार्यक्रमात. पहिले तर मला भाऊ हेच विचारायचं आहे की अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्पावरती 6-7 दिवस किमान चर्चा ही होणं अपेक्षित असताना सुद्धा लगेचच दुसऱ्या दिवशी सर्वच्या सर्व विरोधक हे बाहेर पायऱ्यांवर बसून राहिले आणि कामकाजावर बहिष्कार टाकला. असं काय घडलं की एवढा बहिष्कार टाकावा लागला? महाराष्ट्राच्या विधानसभेचं हे 75वं वर्ष आहे आणि संयुक्त महाराष्ट्र झालेला हे 50 वर्ष पूर्ण होते. सुवर्ण महोत्सव वर्ष आहे आणि अभूतपूर्व असा गोंधळ जो महाराष्ट्राच्या विधानसभेने यापूर्वी कधीही पाहिलेला नाही असा वित्तमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी झाला. आणि त्याला कारण स्वाभाविक होतं. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी आपल्याला आठवत असेल तर एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की पहिल्या दिवशी जो प्रश्न उपस्थित केला होता अधिवेशनाच्या की ज्या विविध समित्या मतदारसंघामध्ये कार्यरत असतात आणि ज्याचे विधानसभा सदस्य हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तो अधिकार शासनाने स्वतःकडे घेतला आणि पालकमंत्री नेमतील ते अध्यक्ष असतील असा अन्यायकारक निर्णय घेतला गेला. माननीय अध्यक्षांनी शासनाला निर्देश दिले होते की 2 दिवसामध्ये याबद्दलचं धोरण आपण जाहीर करा. ते अधिवेशन संपेपर्यंत जाहीर केलं गेलं नाही आणि त्यानंतरच्या काळामध्ये मधल्या काळात अधिवेशनाच्या दरम्यानच्या हे विधानसभा सदस्यांना न नेमता आणखी काही लोकांच्या नेमणुका त्यावर झाल्या. तो मुद्दा सर्वात महत्त्वाचा सुरुवातीला उचलला गेला आणि त्यावर काही मंत्रिमंडळातले सदस्य हे ताठर भूमिका त्यांनी घेतली आणि विधिमंडळ सदस्यांना त्यावरून अध्यक्षपदावरून दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्याचा निषेध म्हणून. आणि एकूण विरोधकांच्या असं लक्षात आलं होतं की विभागीय असमतोल ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा पक्षीय असमतोल सुद्धा या शासनाने तयार केलेला आहे आणि झुकतं माप काही मतदारसंघांना विकास कामासाठी देऊन विशेषतः विरोधक किंवा सत्ताधाऱ्यांच्या मधले सुद्धा काही विशेषतः काँग्रेसच्या आमदारांच्यावर अन्याय झालेल्याची भावना ही काँग्रेस सदस्यांच्या मध्ये आणि सर्व विरोधकांच्या मध्ये होती. त्याला वाचा फुटली आणि त्यावेळेला आधी तुम्ही संजय गांधी निराधार योजना जी राज्यातल्या दुर्बलांसाठी सर्वात महत्वाची आहे आणि ज्या समितीचं अध्यक्षपद हे विधानसभा सदस्यांकडे असतं तेव्हा त्याबाबतचा निर्णय घ्या आणि मग तुम्ही भाषण सुरू करा असं त्या दिवशी सकाळी ज्या वेळेला सत्र सुरू झालं त्याच वेळेला सांगण्यात आलं होतं. म्हणजे मधल्या काळामध्ये 3-4 तास शासनाकडे होते परंतु त्याचा उपयोग काही झाला नाही आणि वित्तमंत्र्यांनी आपलं भाषण सुरू केलं. माननीय मुख्यमंत्रीही त्यावेळेला सभागृहामध्ये होते, दोन्ही वेळेला होते. त्यांनीही कोणता हस्तक्षेप केला नाही. संसदीय कार्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही. 10 मिनिटं गोंधळामध्ये गेली, स्थगित झालं, त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झालं तरी सुद्धा याबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे विरोधी बाकावरचे सदस्य चिडणं हे मी स्वाभाविक होतं असं म्हणेन की जर प्रतिसादच शासन देत नसेल आणि अन्यायकारक अशा पद्धतीची वागणूक, पक्षीय पातळीवरची वागणूक ही जर शासनातर्फे दिली जात असेल तर ती निषेधार्ह आहे. कारण निवडून आलेला सदस्य हा सुद्धा सर्व त्या भागातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो आणि जरी त्या भागातला सदस्य सत्ताधारी नसेल तरी त्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणारी माणसं, व्यक्ती असतातच. त्यामुळे हा अन्याय त्यांच्यावरही आहे. तर ते स्वाभाविक होतं असं मी म्हणेन. आणि त्यावेळेला जो काही गदारोळ झाला तो आपणही पाहिलेला आहे, आपण दाखवलेला आहे. मला असं वाटतं की त्याचं समर्थन जरी करता आलं नाही तरी सुद्धा ते काही असंसदीय होतं अशातला भाग नाही. काही म्हणजे असंसदीय जरी नव्हतं तरी बाहेर जे याच्यातून मत तयार होतं त्याच्यात ते असं व्हायला लागलं की विरोधी पक्षांना समितीचं अध्यक्षपद मिळवण्यामध्ये जास्त रस आहे आणि त्यासाठी त्यांनी हा प्रेस्टिज इश्यू केला. अर्थसंकल्प मागे राहिला तरी चालेल हा असा भ्रम कदाचित झाला असण्याची शक्यता आहे. परंतु विरोधी पक्षाचे सदस्य जे मागत होते तो लेजिटिमेट राईट आहे त्यांचा की तुम्ही जे आतापर्यंत प्रथा, परंपरा, नियम याबद्दलचं म्हणता त्यांना निलंबित करताना सांगितलं गेलं की सभागृहाची अप्रतिष्ठा त्यांनी केली. त्या सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळणं हे पहिल्यांदा शासनाचं काम आहे.
कारण ते शासनाच्या ट्रेजरी बेंचमध्ये बसलेले आहेत. सभागृह चालवणं, शासन चालवणं ही जबाबदारी त्यांची आहे. तेव्हा न्यायाने त्यांनी वागणं अपेक्षित आहे. जर ते अन्यायच करत असतील तर विरोधकांनी कोणती शस्त्र वापरायची हा सुद्धा शेवटी प्रश्न शिल्लक राहतो. म्हणजे माझ्यासारखा सदस्य की ज्याला प्रथा, परंपरा, संकेत याचा सन्मान करावा, हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे, त्याचा अवमान होऊ नये असं मनापासून सतत वाटतं आणि त्या पद्धतीने मी आतापर्यंत वागत आलेलो आहे. तरी सुद्धा शासनाचं एकूण जे काही प्रतिसाद पाहिला तर विरोधकांनी हतबल होऊन बसायचं का, हाही माझ्यासमोर प्रश्न शिल्लक राहतो. त्यामुळे विरोधी सदस्यांनी त्या दिवशी ही मागणी केली की अर्थसंकल्प मांडू द्या, मांडा, आम्ही स्वागत करतो त्याचं, पण याचा निर्णय तरी तुम्ही आधी जाहीर करा. कमीत कमी आज संध्याकाळपर्यंत सांगाल असं तरी सांगा. या कशालाच प्रतिसाद न देता ज्या वेळेला रेटून नेलं जातं कामकाज, आणि अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, आपण चर्चेमध्ये त्याच्याबद्दल बोलू, की कामकाज रेटून नेण्याचा जो काही ट्रेंड आता कल आलेला आहे हा घातक आहे, लोकशाहीला घातक आहे. आणि त्या दिवशी वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये आलेला अडथळा हा अभूतपूर्व होता, इतिहासाला तो पहिल्यांदा होता. याची शरम वाटावी सर्वांना अशा पद्धतीचाच होता. परंतु याला जबाबदार सर्वस्वी शासनकर्ते आहेत असं मी निश्चितपणे म्हणेन, कारण त्यांनी प्रतिसाद जो द्यायला पाहिजे होता तो प्रतिसाद दिला नाही. आणि त्यामुळे हे झालं. वस्तुतः अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याची चर्चेची सुरुवात ही विरोधी पक्ष नेतेच करतात, ही प्रथाच आहे. किंबहुना जे अर्थसंकल्पातले विषय आहेत ते सुद्धा विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या संमतीनेच कोणत्या चर्चा घ्यायच्या हे ठरवलं जातं. त्याच मुद्द्याकडे शेवटी वळायचे की सभागृहात नसेल अर्थसंकल्पाची चर्चा झाली, पण आपण तर इथं नक्की करू शकतो. आपण जसं म्हटलात की लोकशाहीच्या मूल्यांचीच पायमल्ली होईल का अशी एक भीती वाटायला लागते. हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर सुद्धा असंच वाटतंय की हा अनर्थ संकल्प आहे का. 1,00,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर असते आणि 48,000 कोटी रुपये, 41,000 कोटी रुपये फक्त प्लॅन्ड एक्सपेंडिचर आहेत. तर काय याच्यामधून लोकांपर्यंत जात आहे का, हे रेटून नेण्याचाच हा एक भाग आहे. हा गेल्या काही वर्षामध्ये आपल्या राज्यावर आलेलं मी संकट आहे असं म्हणेन, म्हणजे जनतेवर आलेलं हे संकट आहे. कारण अजूनही स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याला जवळपास 70 वर्ष उलटून गेलेली आहेत. अशा वेळेला मूलभूत समस्या ज्या आहेत त्या तशाच आहेत. उदाहरणार्थ रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, ज्या आपण स्वातंत्र्यानंतर सोडवणं अपेक्षित होतं. म्हणजे विकासाचा खर्च हा या कामांच्यावर व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी सरकार चालवण्यासाठीचा खर्च होतो आहे. आणि त्याचं जे माननीय स्वर्गीय मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांनी एक कल्पना मांडली होती झिरो बजेटिंगची. ती कल्पना खरोखर चांगली होती, परंतु ती काही पुढे रेटली गेली नाही. की आज आपण जे काही चालत आलेलं आहे, आपण अनेक ठिकाणी जर पाहिलं किंवा मंत्रालयातल्या फाईल्स जर आपण पाहिल्या तर त्या फाईलवर 7 ते 8 जणांच्या सह्या असतात. कक्ष अधिकारी, अवर सचिव, सचिव, प्रधान सचिव, मग राज्यमंत्री, मग मंत्री. म्हणजे ही जी उतरण आम्ही संपूर्ण तयार केली आहे या नव्या संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये, याच्यामध्ये काही बदल होण्याची आवश्यकता आहे की नाही. म्हणजे जो काही भार आमच्यावर आहे, जी लायबिलिटी आम्ही आमच्या संपूर्ण शासकीय यंत्रणांची क्रिएट केलेली आहे, अशी अनेक खाती आपल्याकडे आढळतील की ज्या खात्यामध्ये मनुष्यबळ खूप आहे परंतु त्यांना निधी नसल्यामुळे काम नाही. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये हे दाखवण्यात आलं होतं की सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, नंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुप्रिटेंडिंग इंजिनियर, एका त्याच पद्धतीचं सार्वजनिक बांधकाम खातं जिल्हा परिषदेकडे, त्यांचेही ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मग हा जो स्टाफ आम्ही निर्माण केला तो नको असं माझं म्हणणं नाही, पण मग त्यांना काम जे पाहिजे तो निधी दिल्याशिवाय त्यांना काम होणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी काही कार्यालयांच्यामध्ये हे ज्युनियर इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर हे पत्ते खेळताना आपण पाहिलेले आहेत, कारण त्यांना काम नाहीये. म्हणजे वस्तुतः ही जी यंत्रणा आम्ही निर्माण केली ती यंत्रणा चालवण्याकरता आम्ही फक्त आज आमचा अर्थसंकल्प खर्ची पडतो. यावेळेस आपण जर पाहिलं तर 1,08,000 कोटी रुपये हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर जो आहे, योजनेतर खर्च, त्याच्यावरती होतोय, ज्याला आपण विकासेतर खर्च म्हणतो. आणि जो डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आहे तो 45,000 कोटीचा आहे. आणि हा 45,000 कोटीमध्ये सुद्धा वेतन आहे, म्हणजे नव्याने तयार झालेलं जे आहे ते आहेच.
त्यामुळे आम्ही याचं संपूर्ण झिरो बजेटिंग करून राज्य नव्या पद्धतीने आम्ही कशा पद्धतीने त्याचं रिऑर्गनायझेशन करणार आहोत याचा विचार जर झाला नाही तर केवळ राज्य शकट हाकलण्यासाठी कर जमा करणं एवढंच नाही तर कर्जही घेणं. आश्चर्याची गोष्ट तुम्हाला अशी वाटेल की गेल्या वर्षी 14,000 कोटी रुपयाचं व्याज आम्हाला भरायचं होतं. 14,000 कोटीचं व्याज भरण्याकरता आम्ही कर्ज घेतलं आणि त्यातलं फक्त 7,000 कोटीचं व्याज आम्ही भरलं. 7,000 कोटीचा व्याजाचा अनुशेष आमचा राहिला. म्हणजे यावर्षी आम्हाला 7,000 कोटी अधिक मागच्या वर्षाचं व्याज एवढं आम्हाला द्यावं लागेल. आपण कर्जाचं प्रमाण जर पाहिलं तर या सगळ्याच मुद्द्यांकडे आपल्याला वळायचं आहे. पण आता वेळ झालेली एक छोट्याशा ब्रेकची. ये बिजली वाले घर का राज क्या है? एनर्जी एफिशिएंट माइक्रोटेक, भारत के हर कोने में रखे आपका बिजली वाला घर. माइक्रोटेक, आपका बिजली वाला घर. Ouch! Thinking of redesigning your kitchen? Call Sleep, the kitchen specialist, on 1800-2090-500. मेरा भरोसा नशा का, क्योंकि इसके पानी में है जरूरी मिनरल्स जो दे हमें अच्छी सेहत. नशा का, पियो हेल्थी, जियो हेल्थी. Action Tessa laminated wooden flooring. Get ready to be floored. खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण एक मुद्दा मांडला आता की झिरो बजेटिंगची कल्पना श्रीकांत जिचकर अर्थमंत्री होते आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये ही त्यावेळेला पहिल्यांदा आली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्याच कालावधीमध्ये ती ड्रॉप पण करण्यात आली. वास्तविक तशी जर कल्पना राबवत राहिले असते तर दरवर्षी या डेव्हलपमेंट एक्सपेंडिचरवरचं लक्ष जास्त म्हणजे आपण ज्याला फोकस म्हणतो ते होऊ शकलं असतं. पण ते होऊ शकलेलं नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतके सामाजिक प्रश्न आहेत. आपल्याच एका अहवालानुसार 5 वर्षामध्ये 48,000 मुलं कुपोषणाने जात आहेत. पण सामाजिक योजनांवर, आरोग्यावरती, शिक्षणावरती काहीच तरतूद या बजेटमध्ये दिसत नाही. म्हणजे काहीच तरतूद नाही असं म्हणणं थोडस किमान ज्या गतीने पाहिजे आहे. म्हणजे आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे की राज्य कशासाठी चालवायचं आणि कुणासाठी चालवायचं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर राज्य चालवायची जबाबदारी जी आहे आणि राज्य ज्यांच्यासाठी चालवायचं आहे तर ते माझ्या मनाला आलं म्हणून मी करीन असं आपल्याकडे असू नये. आज तसं चाललेलं आहे. आम्हाला काही मर्यादा आहेत आणि आमच्या मर्यादा ज्या आहेत राज्यकर्त्यांच्या त्या भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतल्या आहेत. या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्हाला करता येत नाही खरं म्हणजे. परंतु आज तसं राहिलेलं नाही. म्हणजे अर्थसंकल्प बनवायचा असेल किंवा धोरण आखायचं असेल तर आम्ही कसं आखायचं? माझ्या मनाला वाटलं म्हणून मी आज हे धोरण आखलं असं आम्हाला चालणार नाही. कारण आम्हाला राज्याची काही मार्गदर्शक तत्व, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ही राज्यघटनेने आखून दिलेली आहे. मग त्याच पद्धतीने राज्यघटनेची प्रिॲम्बल म्हणजे हे दोन जे आहेत हे आमचे दीपस्तंभ आहेत की त्याच्याकडे बघून आम्हाला आमची धोरणं आखली पाहिजेत. म्हणजे राज्यातला दुर्बल घटक सर्व अनुसूचित जाती, जमाती, महिला, बालक, अनाथ, अपंग, वृद्ध हे आमचे प्राधान्यक्रमाचे विषय असले पाहिजेत. त्यांच्यासाठी राज्य चालवायचं आहे. पण आता राज्य चालवण्याची संकल्पना आमची बदलली आणि हे जे घटक आहेत हे मागे पडले. केवळ कुठेतरी थातूर काहीतरी तरतुदी करायच्या, घोषणा मात्र खूप मोठ्या करायच्या. पण त्या घोषणांना जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते पोकळ बुडबुडे राहतात, शब्दांचे बुडबुडे राहतात. आणि त्या पद्धतीने आपण जर पाहिलं जे समाज घटक मी आता म्हटलं या समाज घटकांसाठी अर्थसंकल्पाने काय दिलं तर ते नगण्य दिलंय असं आपल्याला दिसतं. त्यांच्याकरता काही दिलं नाही. मी तर असं म्हणेन एका मताशी मी पूर्ण सहमत होईन आपल्याशी की आपण जे म्हणाल काहीच दिलं नाही. आपण अनाथांचा प्रश्न जर घेतला तर अनाथांच्या प्रश्नासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काहीही नाही.
राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये काहीही नाही, धोरणच नाही शासनाचं. वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये धोरण उल्लेख नाही. म्हणजे शासनाला अनाथांचा विसर पडलेला आहे. खरं म्हणजे अनाथांचं नाथ आहे शासन. त्यामुळे असे जे समाज घटक आहेत त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणारं असं हे धोरण आहे. आणि या धोरणांचा परिणाम म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे जे समाज घटक आहेत, हे गावकुसा बाहेरचे घटक जे आहेत ते अजून दूर फेकले जातील आणि केवळ संपत्तीचं केंद्रीकरण करणं, विकासाची भेट निर्माण करायची आणि दुसऱ्या बाजूने दारिद्र्याचा महासागर पसरलेला बघायचा, हेच चित्र या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पुन्हा एकदा दिसतंय. याच पद्धतीने म्हणजे आपण जसं म्हणत होतो की शिक्षण ही एक प्राथमिकता राज्य सरकारची होती आणि जी असायलाही पाहिजे. शिक्षण हा आपण मूलभूत अधिकार केलेला आहे. पण एक काळ असा होता की ज्या वेळेला अगदी साखर सम्राटाचा मुलगा आणि एखादा रस्त्यावर पेपर विकणारा मुलगा हे एका वर्गात एका बेंचवर बसून हे शिक्षण घेऊ शकत होते, कारण त्याचं शिक्षण हे शासनाच्याकडून सबसिडाईज होत होतं. आज ते झालेलं नाहीये. शिक्षणावरचा खर्च हा म्हणजे 1% आता आलेला आहे जीडीपीच्या. अशा परिस्थितीमध्ये आरोग्याचा खर्च असाच कमी झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मग विरोधी पक्षांची भूमिका ही जास्त आक्रमक असायला हवी या मुद्द्यांचा आग्रह धरायला, पण ती पण दिसत नाहीये. विरोधकांची भूमिका आक्रमक असायला हवी हे मी मान्य करतो. आणि दुसरा महत्वाचा भाग जो आहे तो आपण शांतपणे या ठिकाणी समजून घेऊ आणि आपल्या प्रेक्षकांनाही समजावून सांगू की अर्थसंकल्प जो मांडला जातो ते एक वित्तीय बिल आहे, मनी बिल ज्याला म्हणतो. म्हणजे तो कायदा आहे आणि त्यावर भारताचा अनुच्छेद 205 अन्वये तो कायदा येतो. त्यानंतर जे विधानसभेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर आपण पाहिलं तर नियम 246 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कमीत कमी सर्वसाधारण चर्चा ही 6 दिवसाची आणि विभागवार चर्चा ही 18 दिवसाची होणं आवश्यक आहे. हे आपण लक्षात घेऊ. मग त्या चर्चेच्या वेळेला माझ्यासारख्या सदस्यांना या त्रुटींच्यावर बोट दाखवता येईल. विरोधकांचं काम ते आहे, शासनाचं चुकतंय कुठे ते दाखवणं आणि शासन जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला योग्य मार्गाने आणण्याचा प्रयत्न करणं. आपण मला सांगा की 6 दिवसाच्या चर्चेला नियम क्रमांक 57 जो आहे तो वापरायचा की कोणत्याही सदस्याला त्या ठिकाणी कुठल्याही विषयामध्ये मांडणी करून त्याचा कालावधी कमी करता येऊ शकतो आणि सदनाने जर ते मान्य केलं तर तो कालावधी कमी होऊ शकतो. म्हणजे 246 चा नियम हा 57 प्रमाणे कमी होऊ शकतो. दरवर्षी अशा पद्धतीचा 57चा वापर करायचा आणि 6 दिवसाची सर्वसाधारण चर्चा जी आहे ती केवळ 2 दिवसावर आणायची. म्हणजे ती 2 दिवसावर आली याचा अर्थ काय झाला, 6 तासावर आली. संपूर्ण राज्याच्या धोरणांचा विचार ज्यावेळेला करतो आपण आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांना समान वेळ मिळतो. म्हणजे 6 तासामधले 3 तास सत्ताधाऱ्यांना आणि 3 तास विरोधकांना, पैकी 1-1.5 तास विरोधी पक्ष नेते घेणार. म्हणजे राहायला 1-1.5 तास 25-30 सदस्य जे बोलणार त्यांना, म्हणजे 5 मिनिटं सुद्धा प्रत्येकाला येणार नाहीत. तीच परिस्थिती त्यांना वित्तमंत्र्यांना उत्तर देण्याकरता 1-1.5 तासाचा अवधी गेला. म्हणजे राहिला 1.5 तास, त्यामध्ये अशाच 5-10 मिनिटं. मग 5 मिनिटांमध्ये राज्याच्या आर्थिक स्थितीचं किंवा दिशा आणि दशा राज्याची काय आहे, काय असायला पाहिजे याबाबतचं भाष्य करणं हे विधिमंडळामध्ये कसं शक्य आहे हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. पण मग 57 प्रमाणे कालावधी कमी होऊच नाहीये आणि 246 प्रमाणेच नियम 246 प्रमाणेच चर्चा 6-7 दिवस व्हावी यासाठी आग्रह का होत नाही, किंबहुना अशा मुद्द्यांवरती विरोधक भांडताना दिसत नाहीत. माझी अपेक्षा आहे आपण म्हणालात तसं की विरोधी सदस्य, सन्मान्य विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते आता ह्या तात्कालिक जे काही मुद्दे आहेत ते वगळून, म्हणजे मी त्याला महत्व कमी अजिबात देत नाही. कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे सत्ताधारी जर प्रतिसाद देतील तर विरोधी नक्की प्रतिसाद देतील. परंतु विरोधकांनी आता याचीही मागणी करणं आणि रेटून लावण्याची आवश्यकता आहे की अर्थसंकल्पावरचा काळ, विधेयकांच्या चर्चेवरचा काळ, विधेयक मंजूर होण्याचा, म्हणजे जी आमची संविधानिक प्रक्रिया आहे त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची तडजोड आम्ही करायला तयार नाही. कारण आपण जसं अर्थसंकल्पाबद्दल म्हणतो तसंच विधेयकांबद्दलही आपल्या लक्षात येईल की मागच्या वेळेला महत्वाची विधेयक ही गोंधळ झाला आणि मी तर असं म्हणेन की आपल्याला गोंधळ झाला की तो विरोधकांनी गोंधळ घातला असं चित्र साधारणपणे येतं. पण मी असं पाहिलेलं आहे
की हा गोंधळ मॅनेज केला जातो, म्हणजे विरोधकांनी गोंधळ घालावा अशी परिस्थिती शासन निर्माण करतं आणि तो गोंधळ झाला की त्या गोंधळामध्ये आपली जी विधेयकं आहेत ती मंजूर करून घ्या. अध्यक्ष उभे राहतात, उपाध्यक्षपदी जे कोणी असतील, नॉर्मली अध्यक्ष नसतात अशा वेळेला, उपाध्यक्ष किंवा तालिकेवरचे कोणीतरी येतात, ते पुकारतात की प्रस्ताव असा आहे की, मग प्रस्ताव मांडण्यात आला आणि विधेयक मंजूर, व्हायचं बहुमत, ही जी काही चेष्टा चाललेली आहे ही बंद होण्याची आवश्यकता आहे. याचं कारण जसं अर्थसंकल्पावर महत्वाची चर्चा आहे तसंच एखादा कायदा बनतो तर आत्ताच्या प्रस्तावित लोकसंख्येप्रमाणे जवळपास 11 कोटीची लोकसंख्या महाराष्ट्राची असेल तर तो कायदा 11 कोटी लोकांसाठी आहे त्याच्यावर किमान चर्चा उलटसुलट दोन्ही बाजूनी होणं हे अभिप्रेत आहे. आपल्या पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसीमध्ये सरकारतर्फे जे विधेयक येतं ते मंजूर होणार हे उघड आहे, ठीक आहे, होऊ द्या, पण बहुमत आहे. आणि म्हणून व्हायचं बहुमत जरी 7 लोक तिथे असले आणि 15 इथे असले तरी सुद्धा व्हायचं बहुमत का? कारण जे अनुपस्थित आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत असं गृहीत धरून व्हायचं बहुमत करून हे मंजूर करून घेण्याच्या प्रथा बंद पाडल्या पाहिजेत आणि त्यासाठी विरोधकांनी आग्रह धरलाच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. या विषयावरही आपण चर्चा करणार आहोत, कारण 1.5 लाख कोटी रुपयाची चर्चा 5 तासांमध्ये करणं म्हणजे मिनिटाला काही लाख 50-60 लाख रुपयाची चर्चा करणं असा तो प्रकार होतो. पण या विषयावर आपण बोलणार आहोत ब्रेक नंतर. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक. कुछ जोड़ियां अटूट होती हैं, जैसे माइक्रोटेक इन्वर्टर यूपीएस और एमटेक पावर इन्वर्टर ट्यूबुलर बैटरी. Geetanjali Jewels, jewelry for every occasion. आरकेज अरोमा स्किन केयर प्रोडक्ट किसी को भी सुंदर बनाए, एकमात्र कंपनी जहां खुशबूदार वनस्पति के तेलों का इस्तेमाल किया जाता है. आरकेज अरोमा स्किन केयर प्रोडक्ट. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विवेक भाऊ, तुम्ही आता असं म्हटलात की हा जो सगळा गोंधळ होतो ती परिस्थिती अशी निर्माण केली जाते सत्ताधाऱ्यांतर्फे की गोंधळ सभागृहामध्ये होईल, विरोधक बाहेर जातील आणि मग होईचं बहुमत या नावाखाली हवं ती विधेयकं सरकारला मंजूर करून घेता येतील. पण मग हे लक्षात येऊन सुद्धा विरोधक सत्ताधाऱ्यांच्या सापळ्यामध्ये स्वतःहून अडकतायत का नकळत अडकतायत? मी आता पाहतोय, काही वेळेला विरोधक म्हणून पाहतो, काही वेळेला तटस्थ म्हणून पाहतो. विधिमंडळाच्या बाहेर जवळपास 20 वर्ष विधिमंडळाचा अभ्यासक होतो, त्यामुळे मी माझी नजर वेगवेगळ्या पद्धतीने मी पाहत असतो याकडे. आणि मला असं वाटतं की अनेकदा विरोधक हतबल असतात की जर तुम्ही ऐकणारच नाही आहात, काहीच ऐकणार नाही, जे आमचं न्यायाचं आहे तेही ऐकणार नाही, तर मार्ग काय शिल्लक राहतो? हा शेवटी एक त्या हतबलतेतून सुद्धा अनेकदा वेलमध्ये विरोधक येतात, गोंधळ घालतात. ही हतबलता जी आहे ही शासनाने निर्माण केलेली हतबलता आहे असं मला वाटतं. आणि याला पक्षीय स्वरूप न देता जे शासनकर्ते आहेत त्यांनी असा विचार करण्याची आवश्यकता आहे की आज आपण सत्तेत आहोत, अमरपट्टा घेऊन आपण सत्तेत आलेले नाही आहोत. आम्ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. कारण घटनेने जी चौकट आम्हाला घालून दिलेली आहे त्या चौकटीमध्ये सर्वात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं जे होतं राष्ट्रपतींना घटना देताना की यामध्ये ही लोकशाही टिकवण्याचं खरं काम हे विरोधी पक्षांना करायचं आहे. म्हणजे विरोधी पक्षांचं महत्व बाबासाहेबांनी इतक्या महत्वाचं सांगितलेलं होतं की विरोधी पक्ष हे सक्षम असले पाहिजेत तरच या देशातली लोकशाही टिकेल. आता आमच्या सत्ताधाऱ्यांना आम्ही अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत आणि कायम आम्हीच सत्तेत राहणार, ही जी काही नशा आहे या नशेतून थोडं बाहेर येण्याची आवश्यकता आहे की विरोधकांना लोकशाहीमध्ये स्थान आहे. विरोधी मत महत्वाचं आहे की शासन जेव्हा चुकेल त्यावेळेला शासनावर टीका करणं, आसूड ओढणं हे विरोधी पक्षांचं कामच आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने त्या टीकेकडे पाहिलं गेलं पाहिजे. मला आठवतं मी लहान होतो त्यावेळेला, परंतु वाचायचो मी आणि त्यानंतरही ऐकलेलं आहे
की विरोधक अतिशय दुबळे होते संसदेमध्ये. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या भोवती एक करिश्मा होता, स्वातंत्र्याचा करिश्मा होता. ते पंतप्रधान होते आणि नाथपैंसारखे नव्याने गेलेले त्यावेळेला होते, परंतु ते त्यांच्यासारखे संसदपटू ज्या वेळेला जे अल्पमतामध्ये, अत्यंत अल्पमतामध्ये आहेत, ते बोलायला जेव्हा उभे राहायचे, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या दालनातून पळत पळत सभागृहामध्ये येऊन बसायचे आणि ते काय नाथपैंचं म्हणणं आहे हे ऐकायचे. अशा अनेक संसदपटूंचं म्हणणं हे त्यावेळेला ऐकलं जायचं. ते अल्पमतात असताना म्हणजे काहीही फरक पडणार नव्हता, परंतु विरोधकांना जे महत्व आहे, त्यांच्या विचारांना जे महत्व आहे, ते देण्याची परंपरा आपल्याकडे जी होती, ती परंपरा दुर्दैवाने खंडित होत चाललेली आहे. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेन की हा लोकशाही जी आमची परिपक्व व्हायला पाहिजे, स्वातंत्र्यानंतर जशी अधिक परिपक्व व्हायला पाहिजे, तशी परिपक्व होण्याच्या ऐवजी आमची अधोगती, आमच्या सिस्टीमची, व्यवस्थेची ही अधोगती आम्ही करायला घेतलेली आहे. माझ्या दृष्टीने फार घातक आणि धोकादायक आहे. पण आता ही सभागृहाच्या मध्ये चर्चा होत नाही म्हणून आज इतका सगळा विषय आहे. संसदेमध्ये, दिल्लीला पार्लमेंटमध्ये ज्या स्टँडिंग कमिटीज आहेत, अशा सर्व विषयांवरती चर्चा झाल्यानंतर ती बिल सभागृहामध्ये सादर केली जातात, पटलावर मांडली जातात. हा प्रकार अजूनही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये का सुरू होत नाहीये? मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी सभागृहाच्या बाहेर असताना ज्या वेळेला संसदीय राज्यपद्धतीचा जगभरातला अभ्यास केला, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अमेरिकेची लोकशाही ही का परिपक्व आहे. त्या ठिकाणी आपल्याकडली पद्धत आणि त्या ठिकाणची वेगळी आहे, अध्यक्षीय लोकशाहीची पद्धत आहे. त्यामुळे जी एक्झिक्युटिव्ह आहे, कार्यकारी यंत्रणा, कार्यपालिका, ती स्वतंत्र आहे आणि कायदेमंडळ स्वतंत्र आहे. म्हणून आपण अनेकदा पाहतो की डेमोक्रेटिक पक्षाचा जर अध्यक्ष असेल तर अनेकदा रिपब्लिकन पक्षाचं ही कायदेमंडळ असतं. त्यामुळे कायदे हे अध्यक्षांच्या विरोधामध्ये बनले जाऊ शकतात. शिवाय त्या ठिकाणी स्वातंत्र्य खूप आहे, पक्षीय बंधनं त्या दृष्टीने नाही आहेत. प्रत्येक खासदार हा स्वतंत्रपणे मतदान करू शकतो, त्यामुळे लॉबिंगला त्या ठिकाणी स्कोप जास्त आहे. त्या ठिकाणच्या लोकशाहीच्या पारदर्शकतेचं मी सर्वात महत्वाचं पाहिलं. दक्षिण आफ्रिकेचा मी अभ्यास केला की त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ज्या स्थायी समित्या आहेत, स्टँडिंग कमिटीज, त्याला लेजिस्लेटिव्ह कमिटीज आपण म्हणू, तर त्या अतिशय शक्तिशाली आहेत आणि त्या पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये याव्यात म्हणून मी 6 वर्ष विधिमंडळाच्या बाहेर राहून काम केलं आणि 2000 साली अशा समित्या स्थापन करायला शासनाला भाग पाडलं. 1 वर्ष त्या समित्या चालल्या, म्हणजे ज्याला आपण डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज, विभाग संलग्न स्थायी समित्या, आणि त्याची तरतूद महाराष्ट्र विधिमंडळाच्या नियमावलीच्या मध्ये आहे, पार्लमेंटमध्ये तशा आहेत. या स्थायी समित्या जर आल्या तर आज अर्थसंकल्पावरची सर्वसाधारण चर्चा जी 6 दिवसाची 2 दिवसावर आणली जाते, 28 विभागांची चर्चा, ज्याच्यापैकी जास्तीत जास्त 14 ते 18 विभाग चर्चेला येतात, 10 चर्चांना गिलोटीन लावलं जातं, म्हणजे चर्चाविरोध केला जातो, त्या सर्वाला आळा बसेल आणि विभागाची जी छाननी व्हायला पाहिजे. म्हणजे आता मी प्रश्न विचारणार कारण मला तो अधिकार आहे आणि शासन उत्तर देणार कारण शासन उत्तरदायी आहे. हे उत्तरदायित्वाची उतरंड आहे. त्यामुळे विरोधी किंवा सदस्य म्हणून प्रश्न विचारण्याचा जसा अधिकार मला आहे, तशा माझ्या प्रश्नाला सत्य उत्तर देण्याचं बंधन हे सत्ताधाऱ्यांच्यावर आहे. हे जे उत्तरदायित्व आहे हे मी ज्या वेळेला अर्थसंकल्पावर बोलेन त्यावेळेला त्या संबंधित खात्याचा मंत्री माझ्या प्रश्नाला उत्तर देईल, पण प्रशासन माझ्या समोर उत्तरदायी येत नाही. आणि आजचा प्रश्न जो आहे उत्तरदायित्वाचा तो प्रशासनाशी जास्त आहे. आणि प्रशासनाला उत्तरदायी जर धरायचं असेल तर स्थायी समित्या जर निर्माण झाल्या, ज्या आपल्याकडे 2000ला झाल्या, तर तशा विभाग संलग्न स्थायी समित्या झाल्या तर ते विधिमंडळाचं छोटं प्रतिरूप असेल. कारण त्या फॉर्ममध्ये, त्या रिप्रेझेंटेशन मध्येच त्या ठिकाणचे सदस्य नेमले जातील. त्याची सत्ताधाऱ्यांना भीती बाळगायचं कारण नाही, त्यांचंच बहुमत प्रपोर्शनेट असतील, त्यामुळे त्यांचंच बहुमत असेल. या समित्या त्या सचिवांना किंवा आपल्यासारखे जे वार्ताहर असतील, पत्रकार असतील, ज्यांचा अभ्यास आहे, जर आम्हाला असं वाटलं की आपला आदिवासी या विषयावर अभ्यास आहे आणि आपण काही चर्चा केलेली आहे त्याबद्दल, तर मग त्या समितीवर मी असेल तर आम्ही तुम्हाला निमंत्रित करू शकतो, आपली साक्ष घेऊ शकतो आणि त्यावर शासनाला जाब विचारू शकतो. हे विभाग संलग्न स्थायी समित्यामध्ये जी पारदर्शकता येईल आणि त्यामुळे राज्याला जी काही आर्थिक शिस्त लागू शकेल, प्रशासनावर जी काही पकड येऊ शकेल,
ती त्या विभाग संलग्न स्थायी समित्याद्वारे येईल. मी सांगितलं तुम्हाला बघा, असा मुद्दा तो महत्वाचा आहे की यामुळे प्रशासनाला शिस्त येऊ शकेल, आर्थिक शिस्त येऊ शकेल. नेमकं तेच प्रशासनाला नको आहे आणि जे प्रशासनाला नको तेच आमच्या शासनाला नको, असं आजचं दुर्दैव आहे. म्हणजे IAS ऑफिसर्सचा याला सर्वात मोठा विरोध आहे आणि आमचं मंत्रिमंडळ हे IAS ऑफिसरच्या सल्ल्याप्रमाणे चालणारं असल्यामुळे या लोकशाहीच्या उत्तरदायित्वाची उतरण ही संपवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. माझी आपल्याला अशी विनंती आहे की सभागृहाच्या मर्यादा लक्षात घेऊन मी तुम्हाला माध्यम म्हणून विनंती करीन की विरोधी पक्षनेते, संसदीय कार्यमंत्री, मुख्यमंत्री यांना आपण या चर्चेमध्ये आणावं की राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा राज्याच्या एकूण उत्तरदायित्वामध्ये व्यवस्थेमध्ये म्हणजे 75 वर्ष ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेला अशा पद्धतीची काही देणगी तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देणार आहात का नाही? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ब्युरोक्रेसीवरती नियंत्रण जर ठेवायचं असेल तर अशा पद्धतीच्या स्टँडिंग कमिटीज करण्याची मुभा या लेजिस्लेचरला मिळाली पाहिजे, विधानसभेमधल्या आमदारांना मिळाली पाहिजे, सभागृहाला मिळाली पाहिजे. हा सर्वात महत्वाचा याच्यातला मुद्दा आहे. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. येणाऱ्या खबर विशेषमध्ये आपण या सर्व मुद्द्यांचा पाठपुरावा करत राहू. पण आज इतकंच. पुन्हा भेटू खबर विशेषमध्ये एका विशेष खबर.